केजरीवालांच्या अटकेनंतर दिल्लीतील आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। भाजपच्या मुख्यालयासमोर आपनं आंदोलन केलं। केजरीवालांना काल ईडीनं चौकशीनंतर अटक केली, त्याचे तीव्र पडसाद उमटतायत। केजरीवालांच्या अटकेबद्दल दुःख वाटतंय, मात्र या कारवाईचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समर्थन केलंय। सोबत असताना आम्ही दारूच्या विरोधात होतो, मात्र सत्ता आल्यावर केजरीवालांनी दारूबाबत नवं धोरण लागू केलं, त्याची शिक्षा त्यांना झाली, अशी प्रतिक्रिया अण्णांनी दिली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवरील कारवाईचा सुप्रिया सुळेंनी निषेध केला। आंदोलन करणाऱ्या आप कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत, ही धडपशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यामुळे देशात खळबळ उडाली आहे, त्यामुळे या घोटाळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी केजरीवालांवर कारवाई केल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। बीजेपी का मुखौटा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सोलापुरातही आप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। केजरीवालांच्या अटकेनंतर आप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आंदोलकांना घोषणाबाजी करण्यासाठी निर्बंध होते, तरीही आप कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरातच आप कार्यकर्ते आक्रमक झालेत। विविध ठिकाणी आप कार्यकर्ते आंदोलन करतायत। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। पुणे शहरातील कोथरूडमध्ये थोरात उद्यानात नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मोनोरेल प्रकल्प होणार नसल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं। प्रकल्पामुळे झाडांची कत्तल होणार असून उद्यानात यांत्रिकीकरण केलं जाणार आहे, त्यामुळे मोकळा श्वास घेण्यासाठी उद्यानात जागा शिल्लक राहणार नसल्यानं प्रकल्पाला विरोध होतोय। नाशिकमध्ये परप्रांतीय मोबाईल विक्रेत्यांविरोधात मनसेनं जोरदार मोहीम उघडली। इथल्या एमजी रोडवर मोबाईल विक्रेते आणि मोबाईल दुरुस्तीची दुकानं मोठ्या संख्येनं आहेत। या ठिकाणचे दुकानदार मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी येणाऱ्या मराठी मुलींवर अरेरावी करत असल्याच्या तक्रारी होत्या, त्यामुळे मनसेनं या दुकानांमध्ये जाऊन तंबी दिली। 10वीच्या परीक्षेत विज्ञान भाग 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान आकाराचा अणू लिहा असा प्रश्न होता। ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लिहिलं त्यांना पूर्ण गुण देण्यात येणार आहेत। हायड्रोजन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, मात्र पाठ्यपुस्तकात या प्रश्नाचं उत्तर हेलियम असं नमूद केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ होता।